नमस्कार, माझं नाव श्वेता. सकाळी-सकाळी आपल्याकडे फुल ऑन धुरंधरवाली सिच्युएशन क्रिएट झालेली होती. हा छटाकभर पिल्लाला मॅक्स घाबरून-घाबरून लपला होता. का घाबरतो इतका माहिती नाही, पण तुम्हाला इथे घाबरायची काहीच गरज नाही, कारण का ही मीच आहे, उठणं चोर. आणि उठणं मस्त थापून घेतलेलं आहे. नवऱ्याला आज नाश्त्याला बनवलेलं आहे काबुली चण्याचं सूप आणि हो, हे आवडीचं असलं म्हणून काय झाली, डब्यामध्ये भाजी ही नावडतीच जाणार आहे, कोबीची. त्यानंतर त्याला लुटण्याच्या हिशोबाने घराबाहेर काढलेलं आहे. त्याच्या मागे-मागे चोर पावलांनी मी गेलेली आहे आणि हा मेसीचा छोटा मुलगा इथे काय करतोय? वॉव! कसला दणादण फुटबॉल खेळतोय हा. हा काहीतरी भारी करणार आहे. आणि आज मी ब्रोकोलीचं सूप बनवणार आहे मुलांना. तर मला इथे एक सांगायचं आहे, की ब्रोकोलीचं जे फक्त फुलं-फुलं न घेता ना, ब्रोकोली पूर्ण तो जो देठ असतो ना त्याचा ब्रोकोलीचा, तो पण आपण नेहमी वापरायचा असतो. कारण त्यामध्ये पण खूप पोषण मूल्य असतात आणि ती आपल्याला सगळी हवी असतात. ठीक आहे. आपण व्हिटॅमिन्स वगैरे या सगळ्यासाठी खूप हावरे आहोत आणि यामध्ये ना मी मसुरीची डाळ ॲड करणार आहे या सूपमध्ये. मुगाची डाळ नाही यूज करणार आहे. मसुरीच्या डाळीमध्ये ना छान टेक्स्चर येतं सूपला एक, तर ते अजून यम्मी लागतं. आणि आणलेला भाजीपाला आपल्या-आपल्या जागी टाकलेला आहे, कोंबलेला आहे आणि आपल्या पोटामध्ये ताक कोंबायला आपण निघालेले आहे. आणि आता आपण सुरुवात करतोय मस्तपैकी हे सूप बनवायला. मी हे स्टीम करून घेतलेलं आहे ब्रोकोली, यामध्ये कोथिंबीर आहे. यातच मी बदाम टाकलेत ते पण सालासकट, ठीक आहे. काहीच वाया नाही नाही जाऊ द्यायचंय आपल्याला आणि फोडणीला मी इथे वापरलंय लसूण, ऑरिगॅनो आणि जिरं फक्त आणि यामध्ये काळं मीठ टाकलेलं आहे मी आणि अशी फोडणी दिलेली आहे आणि कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी तशी ठेवा. बाय द वे ब्रोकोली तुमच्या हृदयासाठी खूप उत्तम असते. ब्रोकोलीमध्ये काही गुणधर्म अशी आहेत जी कॅन्सर रिस्क पण लांब करतात. त्यामुळे नक्की ट्राय करा.